जय शिवराय भावानो, आपली गाडी भरलेली आहे लोड. आता आपण निघालोय वाटरला, किने वाटरला. आसपास इथून 90 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आपल्याला तिकडचं लोड मिळालेला आहे. 5.5 टन माल आहे. आपण तिकडे निघालोय. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या घरापासून निघालोय. आता इथून थोड्या वेळानं हायवे उतरायचा. हायवे उतरून मग परत चांगली रूट सांगलवाडी क्रॉस करून मग आपल्या इस्लामपूर मार्गी जायचं आहे. साहेब भावानो, पुणे हायवे, पुणे हायवे, कराड, पुणे, सोलापूर, सातारा, नागपूरला जात नाही पण म्हणलं उगाच आपलं. भावानं आपण कोल्हापूरला निघाले. माल आपला खाली झालेला आहे. डिलिव्हरी आपण दिलेली आहे. जरा गाडी लावण्याना तुम्ही व्हिडिओ केला नाही, सॉरी बरं का. जरा बघू शकता आपण आता हायवेला आहे, कराड हायवेला आहे. आता इथून आता कोल्हापूर आहे. तर कोल्हापूर कमीत कमी आसपास 48 किलोमीटर इतका आहे. बघू थोड्या आत पोचते. तरी हायवे लोकेशन चेक करा. डोंगर, रस्ता, मधनं रस्ता लय भारी वाटते. त्यामुळे म्हणतो भावानं फिरा, एन्जॉय करा. तर भावानं पुढं झालेला आहे ॲक्सिडेंट. रस्ता टोटली ब्लॉक झालेला आहे. आता काय सांगू शकत नाही आपलं काय होतंय काय नाही, किती वेळ लागेल आपल्याला. पुढं रस्ता टोटल ब्लॉक झालेला आहे. तर काय होईल काय सांगू शकत नाही, आपल्या हातात नाही. आता किती वेळ जातं या ट्रॅफिकमध्ये. आता आपला या रस्त्याला काय तर देव करू कुठं काय जास्त कमी झालेलं नसून कोणाला. भावानं पुढं काय तर झालेलं आहे कन्फर्म. काय तर झालेलं असणार, त्यासाठी एवढी गर्दी नाही आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी झालेली आहे. तर काय जाणे देव जाणे काय झाले काय माहिती. आता भावानं तुम्ही बघू शकता पोलीस गाडी येऊन थांबलेली आहे. काय तर झालेलं आहे. बघूया आपण आता काय झालं. इकडे उजव्या साईडला क्रेन लागला आहे, दिसतंय काय. इथं काय तर झालेलं आहे, याच्यामुळे एवढं ट्रॅफिक तटलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता एवढं ट्रॅफिक का तटलेलं आहे. तर हा ट्रक इथं येऊन तटलेला आहे. ह्याच्यामुळे क्रेन आडावा लागला होता हे काढण्यासाठी. गाडीला काढण्यासाठी क्रेन आडावा लागला होता. त्यामुळे ट्रॅफिक एवढं जाम झालेलं आहे.